चला वर्टेक्स वॉटर. स्पॉटलाइट दिला का त्यांनी? आवाज येतोय का? हो, येतोय मॅडम. वर्टेक्स वॉटर केलं नसेल तर करून घेऊया आपण पहिल्यांदा वर्टेक्स वॉटर. आपण आपल्याला जे अफर्मेशन द्यायचे आहेत पाण्यात ते सगळे अफर्मेशन देऊया. हे अमृतमय जला निरोगी निरामय नित्यानंद जीवन जगत आहे. जे काही ज्ञान मला मिळत आहे ते ऊर्जेकडून प्राप्त होत आहे. जे काही घडत आहे ते सर्व सोल प्रोग्राम प्रमाणे घडत आहे. मी स्वतः एक्सेप्टन्स मोड मध्ये आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला शुभ सकाळ सगळ्यांना. आत्मवंदन. आणि आता आपण बघणार आहोत दशक 10वा भीम दशक आणि त्याच्यातले 2 समास राहिलेले आहेत शेवटचे. ते 2 समास बघणार आहोत. या पूर्ण समासात बघा समर्थांनी आपल्याला अंतरात्मा व जगत ज्योती याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. या 9व्या समासात आपण आज 9वा आणि 10वा समास बघणार आहोत. त्यामध्ये हा 9वा समास आहे उपदेश निरूपणनाम आणि 10वा समास आहे त्याचं नाव आहे निस्पृह वर्तणूक नाम. ठीक आहे. तर आता आपण बघूया समास 9वा उपदेश निरूपणनाम. या समासात समर्थ आपला उपदेश करतायत. म्हणजे कसला उपदेश करतायत की आपण काय समर्थाने सांगितलं प्रपंच आणि परमार्थ एकत्रच करायचं आहे. म्हणजे एकदम करायचं आहे. म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसली करायचं. एकतर आपण फक्त प्रपंच नाही करायचंय किंवा फक्त परमार्थ नाही करायचा. कारण आपण ही देहबुद्धी घेऊन आलेलो आहे. तर त्याप्रमाणे जसा सोल प्रोग्राम आहे आपण म्हणजे बघा आपल्या घरचे कामं सोडून कंटिन्यू ध्यान करायला नाही बसत. तो म्हणजे तेवढा विवेक आपला आहे. तसंच समर्थांनी या उपदेशमध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे. या समासाची पहिली ओळीच आहे. बघा समास 9वा उपदेश निरूपणनाम श्रीराम समर्थ. आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले रंग तरी प्रत्यवेळी घडे. म्हणजे कर्माला समर्थाने खूप जास्त महत्व दिलंय. कर्म केल्याखेरीज जग अत्यंतर नाहीये. कर्म नीट करावे. मध्ये अडचण असल्यास भगवंताची आठवण करावी आणि तो भगवंत कसा आहे हे विवेकाने ओळखावे असं समर्थ म्हणतात. बघा पहिल्यांदा समर्थ म्हणतात या समासाचा सारच असा आहे हे जग कर्मभूमी असल्याने माणसाला काही केल्या कर्म करणे चुकत नाही. कर्म करावेच लागते तर प्रत्येकाने ते मनापासून करावे. कर्मामध्ये जेथे अडचण येते तेथे भगवंताचे स्मरण करावे. तो भगवंत कसा आहे हे आपण विवेकाने ओळखावे. अंतरात्मा हाच खरा देव होय. तो देहामध्ये आत्मा तर जगामध्ये जगदात्मा म्हणून वावरतो. एकच अंतरात्मा सर्व ठिकाणी व्यापून आहे. आपण प्रतिमेची पूजा करतो ती अंतरात्म्यास पावते. अंतरात्म्यातून अवतारी जन्मास येतात व निजधामास गेल्यावर त्यांच्यातच आत्मरूपाने वास करतात. जगत ज्योतीमध्ये त्यांचा वास असतो. सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच अंतरात्मा असून सुद्धा देहबुद्धीमुळे मुळे प्रत्येकाला वेगळेपण येते. जसं काल समर्थाने सांगितलं तसं अंतरात्म्याला त्यांनी उपमा दिली पाण्याची. ते पाणी
जसं जसं प्रत्येक देह म्हणजे तो अंतरात्मा जसा जसा प्रत्येक वेगवेगळ्या देह बुद्धीमध्ये वावरतो, तस तसं त्याचं रूप धारण करतो. जसं की पाण्याला अं, वेगळ्या रंगात म्हणजे कुठल्या भांड्यात लाल रंगाच्या भांड्यात ठेवलं तर ते लाल दिसणार, पिवळ्या रंगाच्या भांड्यात ठेवलं तर ते पिवळं दिसणार किंवा त्याची चव बदलणार. सेम तसंच अंतरात्म्याला स्वतःचा असा गुण नाहीये, पण ज्याप्रमाणे तो देह बुद्धी धारण करतो त्याप्रमाणे त्याच्यामुळे त्याला वेगळेपण येतं. म्हणून आपल्याला माहिती आहे बघा, सगळ्यांसाठीचा म्हणजे सगळ्यांच्या ठायी वास करणारा एकच आहे, तरी पण सगळी माणसं सारखी वागतात का? नाही. प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचं वागणं वेगवेगळं आहे. त्यामुळे अ, सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच अंतरात्मा असून सुद्धा देहबुद्धीमुळे त्याला वेगळेपण येते. म्हणून देहबुद्धी झाडून प्रथम देहातील आत्मा बघावा. जसं आपण म्हणतो आता की समोरच्याचा बोलताना किंवा कोणाशी व्यवहार करताना तर आपण देहबुद्धी सांडून म्हणजे त्याच्याकडं आत्म्याच्या लेवलला बघायचं असं म्हणतो. हे समर्थांनी इथं किती वर्षापूर्वी सांगून ठेवले दासबोधावर. मग तोच विश्वामध्ये बघावा आणि अखेर निश्चळ परब्रह्म अनुभवावे. चंचल निघून गेले की निश्चळ परब्रह्म उरते. म्हणजे चंचलता निघून की आपोआपच आहे ते. हा अनुभव येण्यास अनन्य व्हावे लागते. मीपणा द्रष्टेपणा गेला की अनन्यता लाभते. तेथे द्रष्ट्याशिवाय अनुभव येतो व वृत्तीशून्य अवस्था येते. हीच सर्वोत्तम अनुभूती होय. बघा, इथे समजताना सगळं अनुभवाचं सांगितलंय म्हणजे आपण अनुभूती घ्यायची या वृत्तीशून्य अवस्थेची. ही अनुभूती आपल्याला कधी येऊ शकते, जेव्हा आपण बघा ध्यानात राहून त्याच्या दृष्टीने म्हणजे काल जसं सांगितलं समर्थांनी आपल्याला स्थूळाकडून सूक्ष्माकडचा प्रवास करायला लागेल त्यासाठी. आणि हा प्रवास एका दिवसाचा नाही, आपल्याला त्याच्यात कंटिन्युटी ठेवायला लागेल, साधना ठेवायला लागेल. बघा आपण असे होतो का की म्हणजे मॅडमनी सांगितलं सकाळी 4:30 वाजता उठा आणि ज्ञान किंवा ध्यान अटेंड करा. लगेच त्यांनी सांगितलं म्हणून आपण ऐकलं का? नाही. पहिल्या दिवशी उठलो, त्याच्यानंतर पहिल्या दिवशी उठलो, पण मग माहित नाही थोडा उशिरा जॉईन झालो म्हणजे माझ्यासारखं असेल तर उशिरा जॉईन झालो किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी कंटाळा आला. मग तिसऱ्या दिवशी माहित नाही आपण जॉईन तर केलं पण ध्यानच लागलं नाही. जे मी माझं सांगते तसं. तर ही गोष्ट करण्यासाठी आपल्याला सातत्य पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य असल्यास आपोआपच त्याच्यातली साधना. बघा आपण शाळेत असतो किंवा मुलं अभ्यास करतात, पहिल्यांदा ते गणित शिकतात. जेव्हा गणितात ते सुरुवात करतात की अंकांपासून किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पासून, तर जेव्हा ते पहिल्यांदा शिकत असतात तेव्हा पहिल्यांदा ते अवघड वाटतं ना त्यांना. तसंच आपण पण आहे. आपण पण जेव्हा ध्यानाला पहिल्यांदा बसलो होतो तेव्हा आपल्याला थोडं अवघड वाटलं, पण एकदा का सवय झाली आता पहिलीच्या मुलाला अवघड वाटेल किंवा सिनियर केजी ज्युनियर केजीच्या मुलाला ऍडिशन सबट्रॅक्शन अवघड वाटेल. पण तीच गोष्ट पाचवीच्या मुलाला दिली तर त्याला ती अवघड वाटेल का? नाही. कारण का? त्याची साधना झाली आहे किंवा त्यानं त्याची प्रॅक्टिस केली आहे ती. त्यामुळे त्याच्यासाठी ते ऍडिशन सबट्रॅक्शनची काहीच म्हणजे त्याला भीती वाटणार नाही किंवा तो सहजपणे ती गणित करून जातो. तर पाचवीत गेल्यावर त्याला दुसऱ्या वेगळ्या प्रकारची गणित असतात. हे कशामुळं? कारण त्याची साधना झाली आहे. तो ऍडिशन सबट्रॅक्शनच्या परे जाऊन, मी हे तुम्हाला द्वैतातलं उदाहरण यासाठी देते समजण्यासाठी. हे फक्त आपण आपल्याला अप्लिकेबल करून घ्यायचं आहे आपल्या ध्यान साधनेसाठी. की ठीक आहे आपल्याला पहिल्यांदा नाही होत, कोणाचंच ध्यान नाही होत. पण म्हणून मग ऍडिशन सबट्रॅक्शन येत नाही म्हणून आपण म्हणतो का मुलाला नको नको आता करू नकोस तू, राहू दे, नाही येत ना तुला, राहू दे. आपण काय करतो? नाही. त्याला काय म्हणतो? कर तू, तुला येईल, काही नाही. आता पहिल्यांदा अवघड वाटतंय पण मग तू करत जाशील तसं येईल. त्याच्याकडून करून घेतो कंटिन्यू. शाळेत 2 गणितं दिली तर घरात आपण अजून 2 देतो आणि करून घेतो. पण असं म्हणत नाही त्याला की त्याला नाही आलं तरी चालेल असं म्हणत नाही. आपण सेम तसंच आपण आपल्या बाबतीत आपल्या ध्यान साधने बाबतीत लागू करायला पाहिजे. ठीक आहे पहिल्या दिवशी नाही लागलं ध्यान, तरी पण दुसऱ्या दिवशी न चुकता बसणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि याच्यातूनच आपली प्रगती होणार आहे. आणि आपण बघा आत्ता ज्या लेवलला आहोत ना, आपण समोरच्याकडं आत्म्याच्या लेवलला बघतोय. तर हे आपण कधी शिकलो? एका दिवसात आपण बघायला लागलो का आत्म्याच्या लेवलला समोरच्याला?
नाही. मॅडम कधीपासून सांगतात? 2-3 वर्ष झाले मॅडम सांगतात, हळू 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 जे मानत मानत न्यावे मुळाकडे, असं समर्थ म्हणतात. तसं हळू 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 आपल्याला जसं जसं पटतंय तसं तसं आपण ते एक्सेप्ट करतोय आणि त्याप्रमाणे अवलंबतोय. तर बघा, यामध्ये समर्थाने सांगितलं की कर्म उपदेश सांगितलाय, की कर्माचं महत्व सांगितलंय. आपण आपल्या कर्मात चुकायचं नाही, असं इन जनरल समर्थ म्हणतात. म्हणून कर्म आरंभिले, काही एक सांग घडले, जेथे जेथे अंतर पडले तेथे हरिस्मरण करावे. तरी तो हरी आहे कैसा, विचार पहावा ऐसा, संध्येपूर्वी जगदीशा 24 नामे स्मरावे. 24 नामी सहस्रनामी, अनंत नामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी, विवेके ओळखावा. याच्यामध्ये बघा, समर्थ म्हणतात की ठीक आहे, आपण कर्म व्यवस्थित केलं पाहिजे. तुम्हाला काही अडचण आली तर भगवंताचं नामस्मरण करा आणि कर्म करत राहा. पण समर्थ म्हणतात, ह्याच्यात आपल्याला वाटलं तरी पाहिजे, भगवंत कसा, बरे आपण जो म्हणतो भगवंत भगवंत तो आहे तरी कसा, प्रश्न पडतो का आपल्याला? बघा म्हणजे माहित नाही, आपण म्हणतो की आपण त्या हायर सेल्फशी, परमात्म्याशी कनेक्ट व्हायला पाहिजे. पण तुमच्यापैकी किती जणांना वाटलं, म्हणजे मला तर पहिल्यांदा वाटलेलं की आपण तो परमेश्वर, परमात्मा किंवा या सृष्टीला चालवणारा जो कोणी, ज्याला तुम्ही जे काही नाव दिलंय, अल्ला, येशू आणि भगवंत, परमात्मा, व्हॉट एव्हर, जे काही नाव दिले ते आपण त्याच्याशी बोलू शकतो का? कोणी कोणी प्रयत्न केलाय त्याच्याशी बोलायचा किंवा त्याला प्रश्न विचारायचा. जे आपण म्हणतो आता आपल्याला जाणीव येत आहे, आपण किंवा आपण आता सध्या आपल्याला चेतना, आपल्या चैतन्याचा स्तर जेवढा उच्च झालाय तेवढं, त्याच्यामुळे आपल्याला कळतंय की हे सगळं त्याच्या मर्जीनुसार घडतंय, ही सृष्टी त्याच्या मर्जीनुसार चालते. आपण फक्त इथले कठपुतली सारखं काम करतोय या रंगमंचावर, म्हणजे या पूर्ण व्यवहाराच्या रंगमंचावर आपण जस्ट कठपुतली आहे. आपल्याला हा रोल दिलाय, प्रत्येक पार्ट मध्ये आपल्याला जो रोल दिला आपल्याला तो फक्त निभावायचा, हे आत्ता आपल्याला कळतंय. पण आपल्याला जेव्हा हे गोष्ट कळत नव्हती तेव्हा, म्हणजे ज्यांना जेव्हापासून ठीक आहे, जरी कळत नव्हती तेव्हा ठीक आहे, पण आता कळते, तरी पण आपण त्याच्याशी बोलतो का? त्या परमात्म्याशी बोलतो का? मला तर पहिल्यांदा वाटायचं की म्हणजे ठीक आहे, आपण देव वगैरे आहे, पण त्या देवाला आपली भाषा कळत असेल का? त्याला मराठी समजत असेल का? त्याला हिंदी येत असेल का? त्याला कसं कळतं प्रत्येकाची वेगवेगळी भाषा? या देशात किती भाषा बोलणारे लोक आहेत, त्याला कसं कळतं? म्हणजे बेसिक लेवलला मला असं वाटायचं की कसं कसं कळत असेल त्याला, कशी वेगवेगळी भाषा. पण इथं भाषा वगैरे त्याच्या उपरे आहे, तो त्याच्यात पूर्ण भाव आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलायला लागाल किंवा त्याच्याशी कनेक्ट व्हाल, तेव्हा आपोआप आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत जातात. जसं मॅडम म्हणतात की आपण आपल्या सोलचा प्रोग्राम काय आहे हे आपल्याला कधी कळेल, आपण अवलोकन केलं की आपण कशासाठी या पृथ्वीवर आलोय, तेव्हाच आपल्याला कळेल की आपण म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे आणि आपण कशासाठी हा जन्म घेतला. आपण हा संसार करण्यासाठी जन्म घेतलाय का? मुळीच नाही. समर्थांनी दासबोधात पहिल्यापासून सांगितलंय की आपण हे प्रपंच करण्यासाठी, प्रपंच करावा नेट का? आता आपण देहबुद्धीत आलो म्हणल्यावर आपल्याला ते करणंच आहे. आपण ते सोडून, म्हणजे जसं समर्थांनी बोहल्यावरून पळून जाऊन पळून गेले, सावधान म्हणतात, तसं आपल्याला करून चालणारच नाही. तेवढी आपली, म्हणजे ते गेले म्हणजे त्यांना तेवढं ज्ञान होतं. जेव्हा ते लहानपणी घरात बसायचे एकटे, तेव्हा त्यांची आई, समर्थांची आई म्हणायची, अरे तू असा का बसलास म्हणून. तेव्हा ते म्हणायचे की मी विचार करतोय, चिंता वाहतो विश्वाची. म्हणजे त्यांचं तेवढं सामर्थ्य होतं, त्यांची तेवढी कपॅसिटी होती. आपण तसं नाही करू शकत. त्यामुळे आपण देहबुद्धीत राहून आपल्याला हे जे सगळं करायचंय ते आपल्या देहबुद्धीत राहून आपलं कर्म करूनच करायचंय. आपण आपले कर्म सोडून काहीच करू शकत नाही. म्हणून बघा, विहंगमचा पण तोच म्हणजे हे आहे की कर्म पहिल्यांदा व्यवस्थित केले पाहिजे. तुम्ही कर्म पहिल्यांदा करा, नंतर तुम्ही जे काही आहे ते बघा. जेव्हा म्हणजे बघा, मी विहंगमला कनेक्ट झाले होते तेव्हा त्यांचं मला हे एक खूप छान आवडलेलं. मॅडमनी सांगितलं की आपण आपण काही फक्त घरातली कामधंदे सोडून ध्यानाला बसायचं नाहीये, सगळ्यांचा सगळ्यावरून. म्हणूनच ही टाइम मॅडमनी घेतली होती की ज्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात कोणालाही अडथळा होणार नाही. नाहीतर बघा, घरातले शाळेला चाललेत मुलं आणि आपण ध्यान करत बसलो, त्यांना काही गोष्टी सापडत नाहीयेत किंवा डब्बाच झाला नाहीये त्यांचा, असं नाही करत ना आपण.
तर हे आपला कर्माचा प्रसंग आहे आणि त्या कर्मा क्लिअर होत होत आपण त्या अंतरात्म्यापर्यंत आपोआप पोचतो आणि आपण त्या लेवलला ऑटोमॅटिक येतो. कोणतंही काम करताना आपण बघा, आत्ता आपल्याला जेवढी जाणीव आहे ना, जेवढी जाणीवेत राहतो, ते आपोआप आपण ज्यावेळी आपण जाणीवेत असतो, त्यावेळी आपण त्या अंतरात्म्याशी कनेक्ट असतो. त्यासाठी दरवेळी वेगळं ध्यानाला बसलंच पाहिजे असं नाही. हा तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही कुठलंही काम करताय, फक्त तुम्ही अवेअर आहात, हे काम करतोय. जसं की आपण घर साफ करतोय असं समजा. पण ते घर साफ करताना जेव्हा तुम्हाला जाणीव होते, ह्या माझ्या शरीरात तो एक अंतरात्मा आहे, म्हणून मी हे सगळं करू शकते. त्या क्षणी तुम्ही म्हणजे ध्यान तुमचं लागलेलं असतं किंवा त्या क्षणी तुम्ही ज्यावेळी चेतनेत असतात, अवेअरनेस मध्ये असतात, त्यावेळी आपोआप आपण त्याच्याशी कनेक्ट होतो. त्याच्यासाठी वेगळं ध्यान करण्याची गरज नाही. म्हणजे जाणीव ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्या जाणीवेतूनच आपण म्हणून असं नाही की दरवेळी जाणीव ठेवली आणि ध्यान केलं नाही. नाही. ही साधना याच्यासाठी जरुरी आहे. ध्यान कशासाठी जरुरी आहे बघा. आपण दरवेळी बसतोच. ध्यानाला बसल्यामुळं ऍटलिस्ट एक बैठक तयार होते आपल्या शरीराची. चंचल आहे आपली ही देहबुद्धी खूप चंचल आहे. ती एका ठिकाणी ती निश्चळ नाही. एका ठिकाणी नाही आपण बसत किंवा कंटिन्युटी नाही राहत. म्हणून आपण आपल्या देहबुद्धीला सवय लावण्यासाठी आपण कंटिन्यू रोज बघा मंगलम स्पेस मध्ये बसून ठराविक स्वतःचं ध्यान केलंच पाहिजे, हे मॅडम सांगतात. आणि जेवढं आपण स्वतःसाठी बघा, आपण भरपूर म्हणजे बाहेरून जे ज्ञान मिळतंय, जसं की आपण वेगवेगळे कार्यक्रम करतोय, त्याच्यातून आपल्याला जे ज्ञान मिळतंय ते आपल्या आतमध्ये कधी उतरेल, जेव्हा आपण त्याचं मनन आणि विवरण करू तेव्हा. मग आपण रोज मनन विवरण करतो का हो? स्वतःला विचारायचा प्रश्न, आपण रोज मनन विवरण करतो का? मॅडमनी काही काही गोष्टी सांगितल्या असतात. आता रोज आपण जे शिकलो आहे, जसं लहान मुलांच्या कार्यक्रमात बघा किंवा आपण छोट्या छोट्या टेक्निक शिकलेलो आहेत, ते आपण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा वापरतो का? हे आपलं म्हणजे टेस्टिंग आहे असं म्हणू शकतो. ही ती तपासणी आहे की जेव्हा आपण शिकलो तर आहे, पण योग्य वेळी जे शिकलेली गोष्ट आपण अंमलात आणणं ती खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्यासाठी समर्थ इथं कर्मावर खूप जास्त सांगतात की तुम्ही कर्म केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये हा समर्थ म्हणतात की हा बरं आपण म्हणू की हा चालवतो ना, म्हणजे आपल्याला चालवणारा ना अंतरात्मा आहे किंवा देव आहे किंवा भगवंत आहे. बरं तो भगवंत आहे तरी कसा, प्रश्न पडतो का आपल्याला? तर नाही, समर्थ म्हणतात हा तो आहे तरी कसा, याचा सूक्ष्म विचार करावा. संध्या करताना म्हणजे आपण जी काही साधना करतो त्यामध्ये समर्थ म्हणतात की प्रथम 24 नावांनी भगवंताचे स्मरण करा. हे कर्मात झालं बघा. आपण पूर्वी म्हणजे काय म्हणतात अध्यात्मात प्रगती करायची असेल तर पहिली पायरी असायची की नामस्मरण वगैरे. त्या दृष्टीने समर्थ हे सांगतात की प्रथम त्याचं 24 नावांनी भगवंताचे स्मरण करतात. परंतु त्याला काही फक्त 24 नावे आहेत का? नाही. तर त्याला 1000 नावे आहेत. 1000 नावे कशावरून म्हटलं असेल? सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम म्हणतो आपण. सहस्रनामे, अनंत नामे, अनंत नामे असे असून सुद्धा तो अनामी आहे. हे एवढं सगळं असून सुद्धा तो नावाच्या पलीकडचा आहे. आपण त्याला नावात शोधतो कारण आपण देहबुद्धीमध्ये अडकलोय, म्हणून त्याला तशा रूपानं बघण्याचा प्रयत्न करतो. जसं की आपण म्हणतो कोणी आपल्याला मदत केली तर म्हणतो बघा तो देवासारखा आला धावून माझ्यासाठी. मग का आपण त्या देहबुद्धीमध्ये देव बघितला? ऍक्च्युली तो आहेच, पण त्यानं आपल्याला मदत केली म्हणून आपण त्याला तिथे बघितलं आणि त्याला त्याचं नाव दिलं. पण तो नामाच्या पलीकडचा आहे. हे कधी? हे आपल्याला अनुभव घेतल्यावर आणि कळेल. बघा याच्यामध्ये समर्थाने सांगितलंय की एखादा जर म्हणजे ब्राह्मणाचं घेतलं इथं तुम्ही, एखादा व्यक्ती म्हणा, एखादा व्यक्ती नदीवर स्नान संध्या करून घरी देवपूजेला बसला. देवाच्या प्रतिमेचे त्याने यथासांग पूजा केली. अनेक देवांच्या प्रतिमा असतात. लोक अगदी प्रेमाने त्यांची पूजा करतात. ते मूर्तीपूजेबद्दल म्हटलंय समाधानी. पण ज्याच्या त्या प्रतिमा आहेत तो परमात्मा कसा आहे हे आपण ओळखले पाहिजे. म्हणजे आपण मूर्ती म्हणून ज्याची पूजा करतो तो कसा आहे असं ओळखलं पाहिजे. आपण त्या मूर्तीत न अडकता त्याचे गुण घेतले पाहिजे. साहेबाला जसं की हा समर्थाने खूप सांगितलं बघा, ऐसे ओळखले पाहिजे, ओळखून भजन कीजे, जैसा साहेब नमस्कारी तुझे ओळखल्या पदी. म्हणजे आपण एखाद्या कुठल्याही ऑफिसमध्ये गेलो, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, बघा तिथं गेल्यावर आपल्याला बरोबर कळतं कोण साहेब आणि कोण शिपाई आणि कोण क्लर्क.
त्यांच्या बिहेवियरवरून किंवा तिथं असलेल्या म्हणजे सिस्टीमवरून. तर आपण बरोबर गेल्या गेल्या साहेबांनाच नमस्कार करतो. आपण करतो का? ते पिओनला नमस्कार करतो का? नाही. पण आपण आता वननेस मध्ये आल्यापासून थोडा प्रयत्न करतोय की सगळ्यांना वननेस मध्ये करा. तसंच समर्थ फक्त उदाहरण देण्यासाठी म्हणतात, जसं आपण साहेबाला ओळखून बरोबर नमस्कार करतो, तसं प्रत्येकाच्या देहबुद्धीच्या परे जाऊन त्यांच्यामध्ये असणाऱ्या अंतरात्म्याला आपल्याला ओळखलं पाहिजे आणि त्याची जाणीव झाली पाहिजे. बघा, नीट विचार करून परमात्मा किंवा परमेश्वर चांगल्या रीतीने ओळखावा, तरच या दृश्याने भरलेल्या भवसमुद्राचा पैलतीर गाठता येईल. याच्यात समर्थ म्हणतात की या म्हणजे या अंतरात्म्याचं वर्णन त्यांनी म्हणजे कसं केलंय, जसं मागच्या समाजात समर्थाने सांगितलंय 3 प्रकारे त्याचं वर्णन केले. आत्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. तसंच या समासामध्ये समर्थ सांगतात की सर्वांमध्ये अंतर्यामीपणे राहणारा हाच खरा देव. देहामध्ये तोच आहे आणि जगामध्येही तोच आहे. बरं, समर्थ सारखं सारखं हे का सांगत असतील हो? म्हणजे मला पण स्वतःला विचार पडला. प्रत्येक समासात समर्थाने सांगितलंय की अंतरीचा अंतरात्मा आणि जगदात्मा म्हणजे ब्रह्मांडात राहणारे जगदात्मा याची आपल्याला जाणीव पाहिजे. आणि म्हणजे बघ, कंटिन्यू या 11व्या दशकात तर समर्थाने प्रत्येक समासात एकदा तरी ओळख करून दिली आहे. त्याच्यामध्ये समर्थ म्हणजे हे पण सांगतात की मी तुम्हाला वाटेल मी पुन्हा पुन्हा हेच हेच सांगतोय, पण हे का सांगतोय? जेव्हा आपण रिपिटेशन कुठल्या गोष्टीचं करतो, ती गोष्ट आपल्याला आपल्या मनावर बिंबवायची असते किंवा आपल्यात उतरवायची असते. त्यामुळे त्याचं रिपिटेशन करतो. त्यामुळे समर्थांनी प्रत्येक समासात म्हणजे दशक 10व्या मधल्या प्रत्येक समासात अंतरात्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. म्हणजे बघा, प्रत्येक समास वेगवेगळा आहे. याच्यामध्ये उपदेश दिलाय समर्थाने कसं कर्म केलं पाहिजे वगैरे. पण तरी पण त्याच्यातून समर्थांना सांगायचं सार हेच आहे की आपण आपल्या अंतरात्म्याला आपला सोल प्रोग्राम ओळखला पाहिजे आणि त्याप्रमाणे कर्म केलं पाहिजे. बघा, त्याच्यात समर्थ सांगतात की आपण पूजा करतो प्रतिमेची, हे खरं आहे, पण त्यामुळे आपण आपल्या अंतरामधील अंतरात्मा प्रकट होतो. बघा, अनुभव घ्या या गोष्टीचा. आपण नेहमी आपल्या घरातले कामं करत असतो, पण आपण जेव्हा पूजा करतो किंवा साधना करतो त्यावेळी आपण वेगळ्या रूपात असतो. बघा, म्हणजे आपण जर आई म्हणून आपल्या मुलांना ओरडत असतो किंवा रागवत असतो, ज्याप्रमाणे त्यांचं कर्म आहे त्याप्रमाणे ओरडलं पण पाहिजे, त्याचा काही विषय नाही. पण जेव्हा आपण साधनेला बसतो किंवा देवपूजेला बसतो त्यावेळी आपल्या मुलांना कितीही काही केलं तर आपण टाळतो किंवा आपण नाही ओरडत, कारण आपल्याला त्याला जाणीव असते त्यावेळी आपल्याला, अरे आपण देवपूजेला बसलोय किंवा आपण काही साधना करतोय, त्याला ओरडून म्हणजे आपोआपच आपसुकच आपण आपल्या आतमध्ये वळलो जातो. म्हणून समर्थ म्हणतात आपण ज्यापासून म्हणजे आपण ज्या मूर्तींची पूजा करतो की ज्या प्रतिमेची पूजा करतो हे खरं आहे, त्यामुळं ऑटोमॅटिकच आपल्या अंतरातील अंतरात्मा प्रकट होतो. अवतारी पुरुषांमध्ये तो अंतरात्माच प्रकट होत असतो. अंतरात्म्यापासून ते खाली येतात व पुन्हा अवतार संपून परत अंतरात्म्यामध्ये जातात. म्हणजे आपण जिथून आलोय तिथंच जातो असं. आपण रामकृष्णादी अवतारांच्या प्रतिमांची पूजा करतो, ती पूजा खरे अंतरात्म्यालाच पावते. आपल्या अंतःकरणामधील अंतरात्मा जागा करणे, प्रकट करणे हेच देवपूजेचे कार्य असते. प्रतिमा केवळ मनास आधार म्हणून उपयोगी पडते. म्हणजे आपण त्याचा फक्त आधार येऊन साधनेला कधी बसतो आपण? देवपूजा ही साधनेला बसण्याचा आधार आहे, नाहीतर आपण एका जागी बसणारे आहोत का? नाही. ध्यान म्हणजे साधनेला बसण्याचा आधार आहे. अंतरात्मा हेच अवतारांचे नेहमी राहण्याचे ठिकाण आहे, म्हणून त्यास निजधाम म्हणतात. अवतारी पुरुष स्वस्वरूपाने कायमपणे असतात, ते चिरंजीव असतात. पण जगत ज्योती हे त्यांचे रूप होय. तिला शुद्ध सत्वगुण किंवा ज्ञानकला असे म्हणतात. अंतरात्मा आणि जगत ज्योती दोन्ही एकच आहे, म्हणजे अंतरात्मा आणि परमात्मा एकच आहे. म्हणजे जो पूर्ण ज्यानं सृष्टी बनवली आहे त्यानं काय केलं, म्हणजे हे मी ऐकलं होतं असंच की परमात्म्यानं सृष्टी बनवताना आपल्यातलाच अंश काढून आपल्यातलाच थोडा भाग काढून आपल्याला बनवलंय. म्हणून बघा, आपण आपल्याला म्हणजे ठीक आहे, आपण आता षड्रिपूमध्ये आहोत म्हणून राग क्रोध येतो, पण आपल्याला करुणा पण आहे, आपल्याला प्रेम पण वाटतं. मग ते आपल्या स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांमध्ये असो किंवा बाहेरच्या. तर हे कशामुळं? आपल्यात पण दैवत्व आहेच. बघा, अनुभवा, आपण देवासारखं वागतोच की.
आपल्याला पण वाईट वाटतंच की आपण पण मदत करतो जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा, किंवा आपल्याला पण प्रेमभावना उत्पन्न होते समोरच्याबद्दल असं. बघा या ह्याच्यात समर्थाने सांगितलंय की करता भोगता चतुरी अंतरात्मा ओळखावा, तो विष्णू आहे जगदांतरी, तोची आपुला अंतरी, एके ऐके देखे हुंगे चाखे, जाणून विचार ओळखे, कित्येक आपुले परिखे जाणत आहे. म्हणजे जसं मागच्या समाजात कानानं ऐकणारा, डोळ्यानं बघणारा, नाकातून श्वास घेणारा, तोंडातून बोलणारा, तो सगळा तोच आहे असं समर्थ म्हणतात. अंतरात्मा या देह रूपी नगरीत किंवा पुरीत राहतो, म्हणून त्यास पुरुष म्हणतात. बघा इथं आपण म्हणतो ना फेमिनाईन आणि मस्क्युलर, स्त्री आणि पुरुष तत्व. तसं सेम आपल्या बॉडीच्या बाबतीत पण आहे. आपण म्हणतो प्रकृती, आपण कोणाला विचारताना म्हणतो बघा, प्रकृती कशी आहे तुमची, म्हणजे देह बुद्धी. तब्येत कशी आहे तुमची, ती झाली हे झालं स्त्री रूपात. आणि आत्म्याला आपण पुरुष म्हणतो, तर हे झालं स्त्री आणि पुरुष, म्हणजे फेमिनाईन आणि मस्क्युलाईन एनर्जी पूर्ण आपल्या ह्याच्यात वास करत असते. तर इथं समर्थाने सांगितलंय की त्याचप्रमाणे जगात राहणारा अंतरात्मा तो जगदीश होय हे ओळखावे. या जगाच्या अंतर्यामी शुद्ध जाणीव वास करते, तीच सर्व शरीरांना हालचाल करण्याची प्रेरणा देते. ही जाणीव म्हणजेच विष्णू किंवा विश्वाचे अंतःकरण होय असे समजावे. जगामध्ये वावरणारी जाणीवच आपल्या अंतःकरणात वास करते, अर्थात अनेकात एकपणाने ती कार्य करते. परंतु केवळ बुद्धीमुळे आपण देहाचा अभिमान धरतो आणि वेगळेपणाने जगतो. आपल्याला वाटतंय समोरच्यानं जे शरीर धारण केलंय की त्या शरीरामध्ये तो वास करतोय, म्हणून आपण त्याला वेगळेपणाने बघतो. सगळ्यांशी सेम वागत नाही. एकाशी एक का वागतो, कारण आपण त्यांच्या देहबुद्धीकडे बघतो. विश्व व्यापणारा हा अंतरात्मा सगळ्यांच्या शरीरामध्ये ऐकतो, पाहतो, वास करतो, चव घेतो, समजून विचार करतो व जाणतो. आपला कोण व आपला नाही कोण हे सुद्धा तोच जाणतो. खरे म्हणजे जगाचे अंतःकरण एकच आहे, पण देहाच्या आसक्तीमुळे ते तसे आपल्याला अनुभवास येत नाही. देहाच्या संबंधाने माणूस वेगळेपणाचा अभिमान धरतो आणि हा देहच आहे या अभिमानाने माणूस वेगळेपणाचे जीवन जगतो. म्हणजे चंचळाकडे जातो आपण आणि जे निश्चळ आहे ते विसरून जातो. म्हणजे जे शाश्वत आहे अशाश्वताच्या, म्हणजे ही देहबुद्धी नष्ट होणार आहे आपल्याला माहिती आहे, पण तिच्या मागे लागून म्हणजे किंवा तिला बघून, कारण ती आपल्या दृष्टीला दिसते, तर आपला स्थायी मनुष्य स्वभावाप्रमाणे जी देहबुद्धी दिसते तिला बघून आपण त्याच्या अंतरात्म्याबरोबर तशी वागणूक करत असतो. बघा या समर्थात सांगितलं की त्रैलोक्य वर्तवितो एक, म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक पाहना कैसा. त्रैलोक्य नायक म्हणजे तिन्ही लोकांना चालवणारा, या प्रचंड त्रैलोक्याला चालवतो म्हणून त्या अंतरात्म्याला त्रैलोक्य नायक असं म्हणतात. विवेकाने याचा अनुभव घेऊन तर पहा. आता हा अंतरात्मा एवढा अचाट खरा, तरी पण तो मायेच्या कक्षात येतो. त्याच्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्मापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. प्रथम देहामधील स्वरूप ओळखावे, मग जगतामधील स्वरूप ओळखावे आणि अखेर निर्मळ निर्विकार परब्रह्म अनुभवावे असं समर्थ म्हणतात. आता बघा समर्थ म्हणतात की याच्यात मागच्या समासात चौथ्या समासात सांगितलंय की संहार म्हणजे पृथ्वीचा किंवा या देहाचा किंवा उत्पत्ती, स्थिती आणि संहार या तीन अवस्था प्रकट केल्यात की कशी उत्पत्ती होते विश्वाची, त्याचं पालन पोषण कसं होतं आणि त्याचा संहार कसा होतो. बघा याच्यामध्ये समर्थ सांगतात शुद्ध निर्विकार परब्रह्माचा साक्षात्कार झाला म्हणजे शाश्वत अशाश्वताची बरोबर निवड होते. त्यानंतर अशाश्वत सगळे नश्वर आहे हा निश्चय काही केल्या हलत नाही. म्हणजे जे जे अशाश्वत आहे किंवा जे निश्चळ आहे म्हणजे चळत नाही, त्याला अंत नाही, हे आपल्याला जेव्हा कळतं, तो असा आपला निश्चय झाल्यावर तो निश्चय काही केला हलत नाही. जे नश्वर आहे म्हणजे जे दिसतं आपल्याला ते नाश होणार आहे, त्याची उत्पत्ती होते, त्याची स्थिती असते आणि त्याचे संहार हे विकार असतात. निरंजन ब्रह्म त्याहून अगदी निराळे आहे. त्या ठिकाणी ज्ञानाचे पर्यावसन विज्ञानामध्ये होते. याच्यामध्ये समर्थांनी अष्टधा प्रकृती सांगितली होती ना. अष्टधा प्रकृतीमध्ये पंचमहाभूत आणि 3 त्रिगुण येतात. तर याच्यामध्ये समर्थांनी सांगितलंय पिंड ब्रह्मांडाचे 8 देह आणि स्थलकालाने मापलेले दृश्य किंवा विश्व यांना ओळखून त्यांचा लय केल्यानंतर
मग पुढे केवळ निरंजन व विमल ब्रह्म उरते. अतिशय चिंतनाने अनन्य व्हावे, मी नाहीसा करून अनुभव घ्यावा आणि वृत्तीची निर्वृत्ती करावी. जे साधक अखंड व निरंतर चिंतनाने अंतरात्म्याशी अनन्य होतो, त्याचा मीपणा नाहीसा होतो. आणि मीपणा किंवा ज्ञातेपणा दृष्टेपणा नसून त्याला आत्मस्वरूप साक्षात अनुभव घेतो. परंतु अनुभव घेणे ही एक वृत्तीच आहे. पुढे ती वृत्ती देखील नाहीशी होऊन वृत्तीशून्य अवस्था प्राप्त होते. हीच सर्वश्रेष्ठ सिद्धी समजावी. प्रथम शब्द ऐकण्याचा अनुभव, नंतर त्यांचा अर्थ आकलन होण्याचा अनुभव, त्यानंतर त्या वस्तूप्रती असलेल्या वस्तूचा अनुभव. म्हणजे समर्थाने अनुभव घेतलाय बघा. म्हणजे जसं आपण म्हणतो की वाच्यांश आणि लक्षांशाच्यात असं सांगितलंय की आपण कसं त्या परमात्म्याशी कनेक्ट होतो. आपण शब्द ऐकू शकतो, त्यानंतर त्याचा अर्थ. पूर्वी आपल्याला एवढं ज्ञान मिळत होतं का किंवा कळत होतं का? नाही. जेव्हा जाणीव वाढली तेव्हा आपल्याला ज्ञान मिळायला लागलं. त्यामुळं हा अनुभव आपण घेतो. या सगळ्या अनुभवातूनच आपल्याला कळतंय की हे सगळं करतोय तो अंतरीचा अंतरात्म्यामुळे होतंय, किंवा हे ज्ञान आपल्याला जे मिळतंय त्या म्हणजे त्या परमात्म्याकडून मिळतंय. त्यामुळं त्याचा आपण अनुभव घेतो. आणि या सगळ्या साधनेच्या पायऱ्या आहेत. म्हणून वाच्यांश मागे राहिला, वस्तूचा साक्षात अनुभव आला नाही, लक्षांश मागे राहिला, आणि शेवटी वृत्ती देखील नाहीशी झाली. बघा, या साधनेच्या पायऱ्या समर्थाने सांगितल्या. इथं हा समास संपलेला आहे. याच्या पुढचा 10वा समास. 2 मिनिटं. माफ करा. पुढचा समाज बघूया आपण. निस्पृह वर्तणूक ना, समाज 10वा. त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, श्रीराम समर्थ, मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा होऊन भोगतो नाना सुखी. याच्यामध्ये निस्पृह वर्तणूक म्हणजे समर्थ सांगतात की याचा सार वाचूया आपण. व्यक्ती, संस्कृती आणि समाज संस्था अशा 3 मानवी जीवनाचे अंगे आहेत. त्यापैकी व्यक्ती सर्वात अधिक महत्वाची असते. सामान्य माणूस स्वार्थी असतो, त्याला निस्वार्थीपणाचा आदर्श दाखवण्याचे काम संस्कृती करते, तर तो आदर्श प्रत्यक्षात उतरवण्याचे काम समाज संस्था करतात. श्री समर्थांचे म्हणणे असे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर निस्वार्थीपणा साकार झाला, तर त्यामुळे समाजाची एकंदर पातळी उंचावते.
स्वतः श्री समर्थ कमालीचे निस्वार्थी होते. त्यांनी जो लोकसंग्रह केला त्याचा प्रत्यक्ष अनुभव या समासामध्ये सांगून ठेवला आहे. समाजाला देहबुद्धीच्या किंवा स्वार्थाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा खटाटोप करणाऱ्या महंतांच्या अंगी पुढील गुण असावेत. क्रमाने आणि महत्वाने पहिला गुण हा आहे की महंत स्वतः आत्मसाक्षात्कारी असले पाहिजे. बघा, हे सगळं समर्थाने महंत लक्षण मध्ये सांगितलंय. समास सहावा, पाचवा किंवा सहावा. तर महंत लक्षण मध्ये आपण हे सगळं ऐकलंय की तो महंत कसा असावा, म्हणजे राजकारण निरूपण, नंतर त्याच्यानंतर जो समाज होता महंत लक्षण त्याच्यामध्ये सांगितलंय. ज्या अंतरात्म्याचा साक्षात्कार त्यास होतो त्याप्रमाणे तो अत्यंत विशाल आणि अनासक्त असावा. त्यास एकांताची अतिशय आवड असावी. फक्त लोकांना मार्गदर्शन करण्यापुरते त्याने समाजात मिसळावे. आपण कोण, कुठले, काय वगैरे माहिती लोकांस नसावी. नित्य नवीन लोक शोधून त्यांना शहाणे करावे हा दुसरा गुण होय. कीर्तिरूपाने सर्वांना माहीत असावे. लोकांशी संबंध आल्यावर लोक परीक्षा घेणारच, तेव्हा स्वतःच्या ठिकाणी यत्किंचितही कसलीही इच्छा लोकांना आढळू नये. भगवंताचे कथाकीर्तन क्षणभर देखील सोडू नये हा तिसरा गुण होय. उत्तम गुणांचा अभ्यास करावा व ते लोकांना शिकवावे. मोठमोठे लोकसमूह बनवून कार्यान्वित करावे हा चौथा गुण होय. आपण आरंभिलेले कार्य खूप लोकांना पसंत पडून ठिकठिकाणी लोकसमूह कार्य करू लागले की मोठे काम सिद्ध झाले असे समजावे. स्वतः खूप कष्ट करावे. सदैव काम उरकण्याची लगबग असावी. अनेक लोकांना उपासनेला लावावे हा पाचवा गुण होय. समाजामध्ये सगळीच माणसे सारख्या लायकीची नसतात. मी काय करू असे माणूस विचारतो तेव्हा त्याची लायकी बघून त्यास काम सांगावे. भलत्याला भलतेच काम सांगितले तर त्या कार्याचा विचका होतो. म्हणून लायक माणसे शोधून काढावी आणि त्यांना महंतीमध्ये चांगले तयार करून निरनिराळ्या देशांमध्ये लोकसंग्रह करण्यास पाठवून द्यावे हा सहावा गुण होय. बघा, या समासामध्ये समर्थ सांगतात की प्रत्येकातले गुण हेरून त्याप्रमाणे त्यांना काम सांगावं. जसं आता आपल्या ग्रुपमध्ये मॅडम आपल्याला करतायत, प्रत्येकाला काय येते किंवा कशाची जाणीव आहे किंवा कोण कुठल्या अभ्यासात पारंगत आहे त्याप्रमाणे मॅडम आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून देतात. ज्यांचं कला किंवा आर्ट अँड क्राफ्ट चांगलं आहे, मॅडम बरोबर त्यांना सांगतो की तुम्ही हे घ्या. तर त्याप्रमाणे बघा, समर्थांनी ही सांगितली महंतांची लक्षणं. याच्यामध्ये पहिली ओवी आहे, श्रीराम समर्थ मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा होऊन बघतो नाना सुखे. महंतानं अंतरात्म्याचं ज्ञान करून घ्यावे, तद्रूप असावे, त्याच्याप्रमाणे विशाल व अलिप्त असावे. याच्यामध्ये समर्थ म्हणतात जो माणूस मूर्ख माणूस केवळ आकुंचित दृष्टी म्हणजे खूप नॅरो माइंडेडने आपल्या आयुष्याकडे पाहतो, आणि चतुर माणूस काय करतो सर्वांगीण दृष्टीने जगाकडे बघतो. अंतरात्मा ज्याप्रमाणे अनेकांमध्ये व्यापून नाना प्रकारची सुखे भोगतो त्याप्रमाणे चतुर माणूस अनेकांच्या जीवनात समरस होतो. अंतरात्मा हाच खरा महंत आहे. बघा, आपण महंत म्हणजे बाहेरचा किंवा आपण देहबुद्धीतला महंत संत महंत म्हणतो, पण इथं समर्थ म्हणतात अंतरात्मा, आपल्या अंतरात्मा हाच खरा महंत आहे, महान आहे, विशाल व थोर आहे. तो कधीच आकुंचित होणार नाही, तो अतिविशाल आहे, सगळे जाणणार आहे, तोच विख्यात योगी आहे. जगामध्ये खरा करता व भोगता अंतरात्माच आहे. सर्व जगावर त्याची सत्ता चालते. तो स्वतःच स्वतःला जाणू शकतो. बघा, आपण म्हणतो ना आपण आपल्याला ओळखलं किंवा अंतरात्म्याला जाणलं किंवा ध्यान लागलं, हे सगळं कोण करतं? हे आपण करतो का? नाही. तर समर्थ म्हणतात तो स्वतःच स्वतःला जाणतो. जेव्हा आपलं ध्यान छान लागतं किंवा आपण त्याच्याशी कनेक्ट होतो तेव्हा हे सगळं तोच करून घेत असतो आपल्याकडून. दुसरा कोणी त्यात जाणू शकत नाही. फक्त आपल्याला आपली देहबुद्धी सोडून एक ठराविक ठिकाणी बसावं लागतं किंवा ठराविक वेळेला त्या साधनेसाठी बसावं लागतं. एवढंच आपल्याला फक्त करायचं. महंताने या अंतरात्म्यासारखे बनले पाहिजे. सर्व सार तेवढे त्याने शोधून घेतले पाहिजे आणि कोणी पाहायला आल्यास त्याने सहज सापडू नये. बघा, म्हणजे ह्याच्यात समर्थाने हे पण सांगितलं की कोणी पाहायला आल्यास त्याने सहज सापडत नाही. याचा अर्थ मला पहिल्यांदा असा उमगत नव्हता की असं का म्हटलं असेल समर्थाने.
तर ह्याच्यात बघा समर्थाने पुढे जे सार सांगितलंय ना त्याच्यात सांगितलंय की प्रत्येकाच्या आपण बघा आता आपण ध्यान करतो किंवा आपण ध्यानी आहोत किंवा एवढं सारं ज्ञान घेतोय विहंगमशी कनेक्ट होऊन सकाळचा दुपारचा सेशन अटेंड करतोय की भलेही आपल्याला पूर्ण त्याच्यातलं 100% नाही मिळालं म्हणजे किंवा काही आकलन नाही झालं तरी पण आपण अटेंड करतोय ना हे पण हे अटेंड केलेलं ज्ञान आपण बघा समाजात इतक्या लोकांना भेटतो सगळ्यांनाच सांगतो का हो किंवा सगळ्यांनाच आपण म्हणजे प्रयत्न करतो आपण की ध्यानाला कनेक्ट व्हा किंवा आमच्या ग्रुपला जॉईन व्हा म्हणायचा पण आपण अशाच लोकांना सांगतो की जे येऊ शकतात आपल्याला माहिती आहे त्यांच्या देहबुद्धीप्रमाणे जे नाही येऊ शकत आपण त्यांना सांगतच नाही समर्थ हेच म्हणतात की हे सगळंच म्हणजे हेच म्हणजे समर्थाने सगळ्यांना सांगितलं कोणी पाहायला आल्यास त्याने सहज सापडूच नाही बघा आता ज्या लोकांना तुम्ही पूर्वी कसे होतात ते माहितीये त्यांना जर आता कळलं की तुम्ही ध्यान करताय आणि तुम्ही म्हणजे बदललाय त्यांना पण आश्चर्य वाटतं म्हणजे कधीपासून चालू केलं हे सगळं ते पण तुम्हाला विचारतात म्हणून बऱ्यापैकी समर्थांनी सांगितलं की कोणी पाहायला आल्यास त्याने सहज सापडू नये पुढचा आहे समहंताने लोकसंग्रह तर करावा पण कसे गुप्त प्रकट असावे याचे वर्णन केलेले आहे म्हणजे काय म्हणतात करू न करता म्हणजे करायचं तर सगळंच पण मग मी केलेलंच नाही अशा भावात राहायचं असं समर्थ म्हणतात हे बघा कसं सांगितलंय महंतांची कीर्ती सगळीकडे पसरलेली असणे सगळ्यात लहान थोर माणसांना त्याची माहिती असते पण कायमचा एकच वेश घालून तो फिरत नाही त्याची कीर्ती कधी कमी होत नाही पण पुष्कळ लोकांना त्याची प्रत्यक्ष माहिती नसते त्याला शोधायला गेल्यास तो कसा आहे काय आहे हे ठाऊक नसल्याने सापडत नाही वेश हे काही माणसाचे खरे भूषण नाही कीर्ती हे त्याचे खरे भूषण आहे आपल्या समोरील समस्यांवर त्याचे अखंड मनन चालू असते त्यागी ओळखीचे जन सर्व काळ नित्य नूतन लोक शोधून पाहती मन परीच्छा दिसेना पुरते कोणाकडे पाहेना पुरते कोणाशी बोलेना पुरते एके स्थळी राहेना उठून जातात लोकी केले ते चुकावी लोकी भाविले ते उलथावी लोकी तरकिले ते दावी निर्फळ करू नये याच्यामध्ये समर्थांनी सांगितले लोकसंग्रह करण्याची म्हणजे महंतांची पद्धत कशी असावी याचं खरा महंत आपली ओळखीची माणसे सोडतो व नेहमी नवीन नवीन माणसे आपलीशी करून घेतो लोक अनेक प्रकारे त्याचे अंतरत्व शोधून पाहतात परंतु त्यांना त्यांच्या अंतर्यामी कसलीही इच्छा किंवा वासना आढळत नाही मोकळेपणाने कोणाकडे तो पाहत नाही अघळ पघळ तो कोणाशी बोलत नाही फार वेळ एका ठिकाणी राहत नाही तो तिथून लगेच निघून जातो आपण कोणत्या ठिकाणी जाणार ते सांगत नाही आणि जर कदाचित हे मला वाटतं हे सगळं जे वर्णन आहे ना हे अवतार पुरुष आहेत ना त्यांच्याबद्दल केलं आहे बघा अवतार पुरुष म्हणजे आपण म्हणतो की साईबाबा म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ बघा ते फार वेळ एका ठिकाणी राहत नाही तो लगेच तिथून निघून जातो आपण कोणत्या ठिकाणी जाणार ते सांगत नाही आणि जर कदाचित सांगितले तर तेथे तो जात नाही तात्पर्य आपली स्थिती काय आहे याची कोणासही कल्पना येऊ देत नाही लोकांनी त्याच्याबद्दल जो अंदाज बांधला असेल तो चूक ठरवतो लोकांनी मनात जी भावना केली असेल ती उलटी पालटी करून टाकतो लोकांनी केलेला तर्क व्यर्थ करून टाकतो महंत हा आत्मज्ञानी जीवनमुक्त पुरुष असल्याने तो सदैव अंतःप्रेरणेने वागतो लोकांना जे पाहायची हौस असते ते महंताला क्षुल्लक वाटते लोकांचे मन सदैव ज्या गोष्टींमध्ये रमते त्या गोष्टींबद्दल महंताला इच्छा देखील होत नाही बघा हे सगळं अवतारी पुरुषांबद्दल सांगितलंय म्हणजे ते अवतारी पुरुष जे काही चमत्कार करत होते किंवा जे काही करत होते त्यांना त्या गोष्टीबद्दल काहीच अप्रूप वाटत नाही जे की सर्वसामान्य लोकांना ते चमत्कार वाटतात हेच समर्थांनी सांगितलं की ते त्याच्यात अडकतच नाही आपण बुद्धी बघून त्याच्यात अडकतो या महंतांच्या मनात काय आहे ते कळत नाही शरीराने ते एके ठिकाणी अस्वस्थपणे सापडत नाही पण एक क्षण बरे देखील तो भगवंताच्या गुणानुवादाला विसंबत नाही तो भगवंताचे गुणवर्णन अखंड करीत राहतो त्याच्याबद्दल लोक अनेक वितर्क करतात पण ते सगळे परस्पर खोटे ठरतात असे झाल्याने आपल्या कुतर्काबद्दल लोकांना लाज वाटते असे ज्याच्या बाबतीत घडते तो खरा महंत योगेश्वर समजावा म्हणजे हे सगळं अवतार पुरुषांच्या बाबतीत बोललेलं आहे
बघा, जे अवतार पुरुषांना मानतात, आपण स्वामी समर्थांना मानतो, साईबाबांना मानतो, अजून बरेच आहे, गजानन महाराजांना मानतो. त्यांनी किती सारे चमत्कार केले, किती सारे लोकांना हील केलं, किती साऱ्या समाजात जागृती केली. त्यामुळे काय झालं, आपण ऍज अ देहबुद्धी म्हणून त्यांच्या देहबुद्धीत अडकलो. ऍक्च्युली हे सगळे एकच आहेत. अवतार पुरुष हे सगळं जगदात्मा परम हे सगळे एकच आहेत. ते अंतरात्मा होते आणि अंतरात्म्यातच विलीन झाले. पण आपण त्यांची बुद्धी बघतो आणि त्याप्रमाणे तसं वर्तन करतो. पण त्यांनी जे चमत्कार केले किंवा समाजासाठी जे काही केलं ते आपल्याला चमत्कार वाटतात, पण त्यांना त्याचं काहीच अप्रूप नसतं. त्यांच्यासाठी ती नॉर्मल खूप क्षुल्लक गोष्ट असते. तर आता समर्थ सांगतात की असे महंत लोक, असा थोर महंत लोकांना काय शिकवतो, कसे शिकवतो, याचं वर्णन समर्थांनी आता पुढच्या ओव्यांमध्ये केलं. जनाची जना लाजई वृत्ती तेव्हा योगेश्वर, बहुती शोधून पाहिले, बहुतांच्या मनात आले, तरी मग जाणावे साधले, महत् कृत्य करावे. अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करत जावा, काळ सार्थकची करावा जनासहित. बघा, ही महंतांची लक्षणं सांगितल्यात समर्थाने, की असे थोर महंत लोकांना काय शिकवतात. तर बघा, याच्यातले महंताने मधून मधून अखंड एकांत सेवावा, एकांतात ध्यानधारणेचा व ग्रंथांचा अभ्यास चालू ठेवावा, लोकांना मार्गाला लावून त्यांचा व आपला काळ सार्थकी लावावा, आपण स्वतः उत्तम गुण घ्यावे आणि लोकांना शिकवावे, मोठमोठे लोकसमूह बनवावे, पण ते गुप्त असावेत. निरंतर कामे उरकण्याची घाई म्हणजे मग लोक गुरुत्व देतात. आज्ञेप्रमाणे वर्तन करण्यास आपणहून तयार होतात. हे कशामुळे होतात? महंत जसे वागतात, ते अवतार पुरुष जसे वागतात, आपण त्यांना बघतो, मग त्यांना आपण फॉलो करतो, असं समर्थ म्हणतात. कष्टा वाचून महत् कार्य साधत नाही. सगळी माणसे सारख्या लायकीची नसतात, म्हणून प्रत्येकाकडून त्याच्या योग्यतेनुरूप काम करून घेण्यात खुबी आहे. आधी कष्ट मग फळ असा जीवनाचा नियम आहे. आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ, साक्षे पेवी न केवळ वृथा पुष्ट. श्रम केल्या वाचून निरुद्योगीपणाने जो जगतो तो वृथापुष्ट म्हण समजावा. वृथापुष्ट म्हणजे फुकट खाऊ किंवा ऐत खाऊ असं समर्थ म्हणतात. समर्थाने बघा, दासबोधामध्ये बऱ्यापैकी कर्मावर सांगितलंय. तुम्ही जे काही कर्म करता, जे काही म्हणजे आपण संसारात राहून पण समर्थांनी सांगितलं की जे काही खायचं दुसऱ्यांचा फुकट ऐत खाऊपणा आणि फुकट कुणाचंही घ्यायचं नाही, हे समर्थांनी खूप जास्त सांगितलं देवाच्यात. पुष्कळ लोकांचे सूक्ष्म निरीक्षण करावे, त्यांची लायकी काय आहे ते ओळखावे आणि मग प्रत्येकाच्या लायकीप्रमाणे त्याला जवळ अंतरंगात घ्यावे किंवा दूर ठेवावे. बघा, हे वाचताना मला असं वाटतं, आपण कसं कशावरून ठरवणार समोरच्याची लायकी, कोणाशी कसं वागायचं. पण आपण ऍज अ महंत नाही आहोत किंवा संत नाही आहोत. आपण जस्ट सर्वसामान्य माणूस म्हणून समोरच्या देहबुद्धीकडे जेव्हा बघतो, तेव्हा त्याला ऍज अ म्हणजे त्याच्या लेवलने बघतो, त्याच्या देहबुद्धीच्या लेवलने बघतो, आपण आत्म्याच्या लेवलने बघत नाही. बघा, माणसाची लायकी बघून त्याला झेपल, हे सगळं महंतांची लक्षणं सांगितली. माणसाची लायकी बघून त्याला झेपेल असे काम त्यात सांगावे, माणसाची कष्ट करण्याची ताकद पाहून त्याचा विश्वास धरावा, पण हे सगळे करताना आपले महत्व वजन मोठेपण टिकवून धरावे. हे महंतांची लक्षणं सांगितली समाजाने. समर्थ स्वतःही असेच वागले आहेत. महंतांनी दुसरे महंत तयार करावे, म्हणजे त्यांच्यात जे गुण आहेत ते देऊन त्यांनी ते दुसऱ्यांमध्ये ते गुण उतरवावे असं म्हणतात. स्वतः अनुभव घेऊन हे बोलत आहे. समर्थ स्वतः सांगतात, हे प्रचितीचे बोलले, आधी केले मग सांगितले, मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एकी. म्हणजे समर्थ म्हणतात, हे पहिल्यांदा मी केलंय आणि मग मी तुम्हाला सांगतोय असं. जर पटले तर कोणीतरी तसे वागून पाहावे. महंताने दुसरे महंत तयार करावे, त्यांना युक्ती व बुद्धी शिकवावी, त्यांना ज्ञान संपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये लोकसंग्रहार्थ पाठवून द्यावे. इथं हा समास 10वा संपलेला आहे. बघा, आपण जेव्हा पहिल्यांदा भीमदशक इथं पूर्ण दशक संपलेला, दशक 11वा भीमदशक आणि 10 ही समास संपलेला. आता आपण इतकं सगळं या सोमवारपासून शुक्रवारपर्यंत ज्ञान घेतलं. आता आपण आज म्हणजे असं मनन करायचंय
की याच्यातले आपण जे समास वाचले किंवा जे काही आत्मसात केलं त्याच्यातलं माझ्यासाठी सगळ्यात जास्त कोणतं लागू होतंय त्याची अशी आधार वाक्य लिहायची आहेत किंवा प्रत्येक समासातले अशी अशा गोष्टी लिहायच्या ज्या माझ्यासाठी उपयोगी आहेत. कारण मी हा कार्यक्रम म्हणजे मी तुम्हाला पहिल्याच दिवशी जसं सांगितलं तुमच्यापेक्षा जेव्हा आपण कोणताही कार्यक्रम घेत असतो कार्यक्रम म्हणा किंवा हे ज्ञानदानाचं काम होत असतं ते पहिल्यांदा जे सांगणार असतो त्याच्यासाठी ऍप्लिकेबल होत असतं. तर जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ते स्वतःसाठी पहिल्यांदा ऍप्लिकेबल असते म्हणजे हे माझ्यासाठी. तर आपण आतापर्यंत जो समास दशक झालाय दशक 11वा आणि त्यातले 10 समास तर त्याच्यातली आधार वाक्य 10 झाली तरी चालतील 2 झाली तरी चालतील किंवा एक आधार वाक्य आपण म्हणजे जरी लक्षात ठेवलं आणि ते आपल्या आचरणात आलं तरी खूप आहे. तर शक्यतो आपण जे ऐकलंय ते लिहून काढण्याचा प्रयत्न करूया किंवा कुठलं त्याच्यासाठी आता बघा याच्यात बरेच महंतांची वगैरे लक्षणं सांगितली. तर आपल्यालाही माहित आहे की आपण महंत संत त्यांच्याप्रमाणे नाही वागू शकत. पण त्याच्यातली एखादी गोष्ट आहे जसं की याच्यात समर्थांनी सांगितलंय की लायकीप्रमाणे हे करावं म्हणजे समोरच्याला ट्रीट करावं. तर आता याच्यातून मी काय घेईन लायकीप्रमाणे म्हणजे म्हणजे जसं की मला ध्यानाची माहिती सांगायची आहे कोणाला समोर पण समोरच्याचा त्याच्यावर विश्वासच नाहीये त्याचं बिलीफच नाहीये तर मी त्याला सांगत बसून काही फायदा आहे का? नाही. हे माझं लर्निंग आहे त्याच्यातून हे मला शिकायचं आहे. म्हणजे जसं जे वाक्य सांगितलं त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय ते आपण घ्यायचंय. एवढंच आपण या 11व्या दशकातून शिकू शकतो. तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढं कंटिन्यू सकाळी उठून हे ज्ञान ग्रहणाचं काम केलंय आणि ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद की ही ऊर्जा हे सगळं काही करून घेत आहे. तर थँक्यू सो मच. थांबूया आपण इथं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. खूप छान झालं निरूपण आपलं. धन्यवाद. प्रत्येक विषय समजावून सांगितलं व्यवस्थित. आज ध्यान घेणार आहे का मॅडम? आज ध्यान करूया का? ऍक्च्युली हे मला तुम्हाला सांगायचं होतं की दरवेळी आपण दुसऱ्यांवर ध्यानासाठी नको अवलंबून राहिला म्हणून आज मी स्वतः ध्यानाचा विषय नाही काढला. पण हे सगळं ज्ञान किंवा आपण ऐकून झाल्यावर म्हणजे याच बाबतीत असं नाही म्हणत आहे मी दासबोधाच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत जेव्हा काही आपण ज्ञान घेतो किंवा त्याच्यानंतर ध्यान होत नाही किंवा आपण करत नाही तर आपण स्वतः बसून म्हणजे ठीक आहे मीटिंग संपल्यानंतर आपण स्वतः जे काही 5 मिनिटं 10 मिनिटं जितका वेळ आहे तेवढं बसून ध्यान करायला पाहिजे. तर आपण स्वतःचं ध्यान करूया असं वाटतं. तर मीटिंग जरी बंद झाली तरी स्वतः आपण 5-10 मिनिटं 15 मिनिटं जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याशी स्वतःशी कनेक्ट होऊया. त्यामुळे ते ज्ञान आपण जे घेतलेलं असतं आता बघा ही वेळ जी म्हणतो ना ते सबकॉन्शियस ऍक्टिव्ह असतं तर ते ज्ञान आपोआप आपल्या आतमध्ये उतरतं. तर त्यामुळं ध्यान करूया आपण. पण मग मीटिंग बंद करून स्वतःचं ध्यान करूया असं मला वाटतं. किंवा आपण आता कंटिन्यू ग्रुपचं ध्यान केलं तरी चालेल. ठीक आहे आपण थोड्या वेळासाठी 15 मिनिटासाठी वगैरे ध्यान करूया. ज्यांना मीटिंग लिव्ह करायची आहे ते करू शकतात आणि ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचं ते करू शकतात. घेऊया आपण ध्यान. ओके. रिलॅक्स व्हा सगळ्यांनी. शरीरावर जो काही ताण आला असेल तो ताण रिलीज करूया. हाताची आणि पायाची बोट लॉक करून घेऊयात. जमिनीवर बसला असेल तर मांडी घालून बसला असेल तर काही हरकत नाही. फक्त हातात हात गुंफवायचे आहेत आपले. खुर्चीत बसला असेल तर दोन्ही पाय क्रॉस करून आपण एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसूया. ज्याच्याने आपण सहजता आपल्या ध्यानाला प्राप्त होईल. श्वासावर लक्ष द्यायला चालू करूया.
श्वासावर लक्ष येण्यासाठी आपण दीर्घ श्वसन प्रक्रिया करूया. 2 ते 3 दीर्घ श्वास घेतल्यानंतर आपोआपच आपली बॉडी रिलॅक्स होते. दीर्घ श्वसन करताना एक दीर्घ श्वास घेऊन थोड्या वेळासाठी तो रोखून हळूहळू सोडायची प्रॅक्टिस करूया आपण. त्याच्याने काय वेगळी अनुभूती येते ते तुम्ही अनुभव घेऊ शकता. काहीच न करणे म्हणजे ध्यान. या स्थितीत जाऊन आपण काहीच करायचं नाही. फक्त शरीर रिलॅक्स होण्यासाठी आपण 3 दीर्घ श्वास घेतले. त्यानंतर आपण काहीच करायचं नाही. ना श्वासाकडे लक्ष द्यायचंय, ना काहीच नाही करायचं. आपण श्वासाकडे याच्यासाठी लक्ष देतो कारण आपलं मन खूप चंचल आहे, ते इकडं तिकडं धावत राहतं विचारांच्या मागं. म्हणून त्याला एक ध्यानाची बैठक मिळण्यासाठी साधना म्हणून आपण श्वासाकडे लक्ष देतो. आपण स्वतःला धन्यवाद द्यायचे आहेत यासाठी की आपण इतके दिवस म्युझिक लावून ध्यान करत होतो, पण आपण आता स्वतः विदाऊट म्युझिक ध्यान करत आहोत. म्हणजे कुठल्याही बाह्य आधाराशिवाय आपण ध्यान करत आहोत आणि आपल्या अंतरात्म्याशी कनेक्ट होत आहोत. त्यासाठी स्वतःला धन्यवाद द्यायचे आहेत. आपण ग्रुपमध्ये ध्यान करत असतो तेव्हा आपोआपच आपली एनर्जी जेवढे ग्रुप मेंबर्स आहेत त्यांच्या पटीत वाढत असते. त्याचा आपण आता अनुभव घेतोय. आपण आता एकटे ध्यान करत नाही आहोत, ग्रुपमध्ये ध्यान करत आहोत. या ग्रुप एनर्जी आपल्यावर कार्य करत आहे. हळूहळू आपण ध्यानात प्रवेश करत आहोत. आपल्या शरीरातून होणारा ऊर्जेचा प्रवाह आपल्याला जाणवत आहे.
आपण शास्त्र शिकलो त्याच्याप्रमाणे या श्वासाला भूत भविष्य वर्तमान सगळ्याची जाणीव आहे, सगळ्याची माहिती आहे. त्यामुळे आपण आपल्या श्वासावर विश्वास ठेवून हे ध्यान करत आहोत. आपण श्वास घेतोय, तो श्वास उजव्या नाकपुडीतून येतोय का डाव्या नाकपुडीतून येतोय, कोणती नाडी चालू आहे, श्वास उष्ण येतोय की थंड येतोय, याच्या सगळ्याच्याकडे जाऊन आपण फक्त ध्यान करायचा प्रयत्न करतो. या सगळ्या भौतिक श्वासाच्या गोष्टी आपल्याला माहीत असूनही त्याच्यात न अडकता आपण ध्यान करतो. आपण डायरेक्ट आपल्या परब्रह्माशी कनेक्शन होतोय जेव्हा आपण ध्यानात येतो तेव्हा. ध्यान करताना आपल्याला आपल्या ग्रुप एनर्जीची जाणीव होते. पृथ्वीच्या असेन्शन प्रोसेस मध्ये किंवा आपल्या सोलच्या असेन्शन मध्ये आपल्याला आपल्या ग्रुप बरोबर कार्य करून पुढे जायचंय. आपण एकट्याने हा प्रवास करू शकणार नाही. आपण आपल्या ग्रुप मध्ये राहूनच या सगळ्या गोष्टी करायच्या. ध्यानात वेळ राहायचा प्रयत्न करायचा आहे. या ध्यानाने आपल्याला ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्यामध्ये येत आहे आणि आपल्याकडून ही ऊर्जा आपली स्थिती कायम ठेवण्यासाठी आपल्याला मदत करेल, जाणीवेत राहायला मदत करेल आणि आपण पूर्ण वेळ आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी कनेक्ट होऊ.
आपलं कंटिन्यू ध्यान सुरूच आहे. आपण कुठल्याही विचारांच्या मागे नाही धावत आहे. खूप ऊर्जा खूप सुंदर रीतीने कार्य करते आहे. जितके जण आपल्या ग्रुपमध्ये ध्यानाला बसलेत आता, ऑनलाईन ऑफलाईन, त्या सगळ्यांचा ऊर्जेचा स्तर उंचावत आहे. आपण आता ते जे ध्यान करतोय त्याची ऊर्जा आपल्याला इन्स्टंट मध्ये जाणवत आहे. शरीराला ऑब्झर्व केलं तर आपल्या पायाच्या अंगठ्याच्या टोकापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत आपलं ऊर्जा वलय आपल्याला जाणवत आहे. आपला ऑरा एक्सपांड होत आहे. आपण स्थूळाकडून सूक्ष्माकडे जात आहोत. आपण ग्रहण केलेलं सगळं ज्ञान आपल्यात इम्प्लिमेंट होत आहे आतून. जे काही होतंय ते आपण काहीच करत नाही आहोत. हे सगळं ऊर्जा करून घेते आणि त्याच्याप्रमाणेच होणार आहे. त्यामुळे आपण जे काही ऐकलं त्याच्यातलं समजलं नाही समजलं तरी सुद्धा जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपल्याला बरोबर योग्य वेळी आठवणार आहे. त्यासाठी सूर्याने आपल्याकडून हे सर्व कार्य करून घेतलंय. या ब्रह्मांडाचं सगळं ज्ञान आपल्यामध्ये ऑलरेडी आहे. फक्त आपण त्याला आता पॉलिश करत आहोत असं म्हणू शकतो. किंवा ते ज्ञानाला आपण उघडून बघितलं. जसे की वाचलेलं पुस्तक आपण कपाटात ठेवतो, पण जेव्हा आपण पुन्हा त्याला उघडून वाचतो तर ते ज्ञान आपोआप आपल्याला आठवतं. तसंच आपल्या बाबतीत होत आहे. हे सगळं ज्ञान ऑलरेडी आपल्याकडे आहे. आपण त्या परमपित्याशी कनेक्टेड आहोत. आपसुकच आपल्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं. पण आता जे काही चालू आहे ते आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.
खूप सुंदर ध्यान घडत आहे. खूप छान फील होत आहे. एक अनामिक ऊर्जा आपल्यात संचारतीये. आपण काहीच करत नाहीये, आपण फक्त बसलोय. निर्मल मन, निश्चल मन, याच्यातून आपण निर्मनाकडे प्रवास करत आहोत. आपल्या विचारांमधला द्वंद्व नाहीसा झालाय. क्लिअरिटी आहे आपल्याला काय करायचं या गोष्टीची. धन्यवाद सगळ्यांना. ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचं ते कंटिन्यू करा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. थँक्यू. छान झालं.